नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी तमाम महाराष्ट्रातील महिलांसाठी, माता भगिनींसाठी आलेली आहे. पाहू शकता, ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजपासूनच पैसे जे आहेत ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता, भाऊबीजची जी काही दिवाळी बोनस आहे ते तुम्हाला आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पैसे आले नाही तर तुम्हाला लवकर हे काम करावं लागेल, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही आहेत. काय महत्त्वाचं काम आहे, जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला पैसे येतील ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, सलग 6 दिवस हे जे काही पैसे ते वाटप केले जाणार आहेत. म्हणजेच काय तर काही महिलांना आज पैसे आलेले आहेत, काही महिलांना उद्या येतील, काही महिलांना परवा येतील, काही महिलांना त्याच्यानंतर येतील. अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी हे जे काही पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने पाठवले जाऊ शकतात. कारण जर आपण पाहिले तर बघा, ह्या ठिकाणी 10 ऑक्टोबरपर्यंत हे जे काही पैसे 10 ऑक्टोबरच्या अगोदरच पैसे वाटप केले जातील अशी सूचना, अशी घोषणा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली होती. आणि पाहू शकता, भाऊबीजेची जी काही दिवाळी बोनस आहे ते तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे. आता या संदर्भातचा काय पुरावा आहे, कशा पद्धतीने संपूर्ण माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा. सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना व्हॉट्सअपवर हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करून टाका. सर्वांना आनंदाची बातमी दिलेली आहे. पाहू शकता, 3ऱ्या हप्त्याचे पैसे तुम्ही बँकेतून अजून काढलेले नाहीत, तेवढ्यात तुम्हाला 4था हप्ता आणि 5वा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला पण शेअर करा, स्टेटसला पण तुम्ही ठेवू शकता. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, लगेच आपण सुरुवात करूया. संपूर्ण पुरावा देखील मी तुम्हाला दाखवतो, मेसेजेस दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास त्यावर बसेल. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. बघा, ज्या महिलांना 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे भाऊबीजेची जी काही दिवाळी बोनस आहे, ज्या महिलांना आले असतील त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवायचे आहे. 3,000 रुपये ज्यांना आले असतील त्यांना. ज्यांना आलेलं नाही 4था आणि 5वा हप्ता त्यांनी या ठिकाणी 0 रुपये लिहून पाठवा. ज्यांना 4था आणि 5वा हप्ता आला नसेल त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा. ज्यांना 4था आणि 5वा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये आले असतील त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आला नाही त्यांना देखील लगेच त्या ठिकाणी पैसे पाठवले जातील. त्यासाठी सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. आता बघा, तुम्हाला पुरावे देखील दाखवतो, या ठिकाणी मेसेज दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास त्यावर बसेल. बहुतेक महिलांना माहिती खोटी वाटते, तर ते पुरावे देखील तुम्हाला दाखवतो. बघा, तर पाहू शकता या ठिकाणी पहिला पुरावा तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, टुडे म्हणजे आजच सकाळी आलेला मेसेज आहे. रुपये 3,000 क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी 3,000 रुपये जे ते या महिलांना, माता भगिनींना त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली. त्यासाठी ज्या महिलांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना आले नसतील त्यांनी 0 रुपये लिहून पाठवायचे आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला 1ही रुपया मिळाला असं नाही. तुम्हाला अगोदर मिळाले असतील तर ठीक आहे, परंतु तुम्हाला 4था आणि 5वा हप्ता मिळाला नाही, त्या महिलांना सांगतोय 0 रुपये लिहून पाठवायचे आहे, कारण तुम्हाला पुढचा हप्ता देखील त्या ठिकाणी जमा होईल. पुढचा पुरावा बघा, पाहू शकता, पुढचा पुरावा तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, 3,000 रुपये क्रेडिटेड. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजच 4/10/2024ला सकाळीच या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आजच महिलांना या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अजून एक पुरावा आहे बघा, तर पाहू शकता, हा देखील महत्त्वाचा पुरावा आहे. 3,000 रुपये क्रेडिटेड टू अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 4/10/2024 आजच या ठिकाणी मेसेज आलेला आहे. SMS देखील तुम्ही चेक करायचे आहे. सर्व महिलांनी SMS देखील चेक करा. त्यासोबतच आता बघा, कोणतं काम आहे तुम्हाला ते करावं लागेल, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही. ज्या महिलांचं आधार DBT लिंक नाही आहे, बघा, ज्या महिलांचं आधार सीडिंग नाही आहे, आधार सीडिंग नाही आहे म्हणजे कसं ओळखायचं, बघा, ज्या महिलांना आत्तापर्यंत 1ही रुपया आला नाही त्या महिलांनी समजून घ्या की आपलं आधार DBT लिंक नाही आहे. ठीक आहे, किंवा मग तुमचं लिंक असून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. आता हे चेक कसं करायचं, आधार DBT लिंक आहे किंवा नाही, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, 2 मिनिटांमध्ये तुम्ही चेक करू शकता. किंवा मग आधार कार्डची वेबसाईट आहे त्यावर जा, त्या ठिकाणी आधार सीडिंग स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावर जा, तुमचा आधार क्रमांक टाका, एक तुम्हाला कॅप्चा दिसेल तो टाकायचा आहे, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल, तो OTP फिल करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस पाहायला मिळेल. जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असेल DBT लिंकचं तर तुम्हाला पैसे येतील. जर इनॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुमचं आधार DBT लिंक झालेलं नाही आहे, तर काय करायचं आहे, तुम्हाला DBT लिंक करून घ्यायचं आहे. तुमच्या बँकेत जर लवकर होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. बघा, IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे, जवळच्या पोस्टात जा,
त्यांना सांगा पोस्टचं त्या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. पोस्ट मास्तरला सांगा तुमचं अकाउंट उघडून दिलं जाईल. 24 तासामध्ये तुमचं DBT लिंक होईल. 24 तासात तुमचं DBT लिंक झालं की तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर सर्व माता भगिनींना पैसे मिळावे यासाठी मी मदत करत असतो. तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेली, संपूर्ण हेल्प देखील केलेली आहे. जर तुमचं त्या ठिकाणी काही बँका आहेत त्या बँकांना त्या ठिकाणी वेळ लागतो. त्यासाठी काय करायचं आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाकायचं आहे. पोस्टात जायचं आहे, सरळ सरळ ते अकाउंट उघडून टाका. 24 तासात तुमचं लिंक होऊन जाईल. DBT इनेबल झालं की तुम्हाला पैसे मिळून जातील. यासाठी फक्त क्रायटेरिया काय आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी अर्ज तुमचा मंजूर असायला पाहिजे आणि तुमचं DBT इनेबल असायला पाहिजे. बघा बहुतेक महिला आहेत त्यांचा अर्ज मंजूर असतो, DBT इनेबल नसतो, त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही. जर तुमचं DBT इनेबल झालं तर तुम्हाला पैसे मिळतील. DBT इनेबल करण्यासाठी सांगितलेलं आहे मी तुम्हाला काय प्रोसेस आहे. तुम्ही बँकेत जाऊ शकता जर तुमचं लवकर होत असेल तर. नसेल होत तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. त्यामध्ये तुम्हाला 24 तासात तुमचं DBT इनेबल होऊन जाईल, तुम्हाला पैसे मिळून जातील. बघा आजपासूनच या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदरच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली घोषणा, त्यानुसार त्यांचे शब्द त्यांनी पाळलेला आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे. सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे सर्वांना माहिती कळेल, सर्वांना आनंदाची बातमी मिळेल. आनंदाची बातमी तुमच्याकडून मिळाली तर अजून जास्त त्यांना त्या ठिकाणी आनंद होईल. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.